जर तुम्ही काट मारली तर मीही काट मारेल, तुमच्या हातामध्ये मताचा अधिकार असला तरी माझ्या हातामध्ये निधीचा अधिकार आहे, असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदारांना धमकावलंय। त्यानंतर आता त्यांच्यावरती तुफान टीका होतीये। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। माळेगाव नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार गेले होते आणि त्या दरम्यान त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता तुफान चर्चा सुरू आहे। बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही डोक्यातनं काढा। अजिबात तुम्ही मला 18च्या 18 उमेदवार निवडून दिले ना, मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे। पण तुम्ही तिथं काट मारली तर मी पण काट मारणार। तुमच्या हातात मत द्यायचं, माझ्या हातात निधी द्यायचं। बघा काय, मी काही साधू संत नाही, तुम्ही मतदान करा, मी तुमची कामे करून देतो। माझ्याकडे 1400 कोटीचं बजेट आहे, त्यातला तुमचा हिस्सा मी नक्की आणून देईल, फक्त आमचे 18 उमेदवार निवडून द्या, असं अजित पवार यांनी मतदारांना म्हटलं आहे। अजित पवारांच्या वक्तव्यानंतर आता विरोधक चांगलेच तापले आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी आता अजित पवारांवरती टीका केली आहे। फंड हा जनतेच्या टॅक्समधून येतो, हा तुमच्या घरातील पैसा नाही, निधीवर काट मारणारे तुम्ही कोण, असा सवाल आता अंबादास दानवे यांनी विचारला आहे। तर राज्यकर्त्यांना पैशाची मस्ती आली आहे, त्यांच्याकडे माल खूप झाला आहे, लोक ज्या दिवशी संतापतील तेव्हा गाल लाल करतील, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। तर अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा एबीपी माझा।